नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। जुन्नरमध्ये घरफोडी, कुमशेतला 1,80,000चा ऐवजावर चोरट्यांनी मारला डल्ला। जुन्नर तालुक्यातील कमशेत येथील झालेल्या घरफोडीत रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने, तांबे पितळेची भांडी असा तब्बल 1,80,000चा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही घटना दिनांक जुलै 31 रोजी दुपारनंतर ते 1 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी प्रतिभा बेडवई राहणार गोळेगाव तालुका जुन्नर यांनी याबाबतची फिर्याद जुन्नर पोलीस ठाण्यात दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बेडवई याचे वडील सत्यवान व आई नंदा कुमशेत येथे राहावयास आहेत। आई वडिलांसमवेत गुरुवारी दिनांक जुलै 31 रोजी दुपारी त्या मुंबई येथे आजारी चुलत्यास भेटण्यासाठी गेल्याने घराला कुलूप होते। चुलत्यास भेटून त्या घरी परत आल्या तर आईवडील मुंबईत राहिले होते। चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील 25,000 रुपये रोख, 1,20,000 रुपये किंमतीचे 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे डोरले, 25,000 रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण, पाटल्या व नाणी तसेच तांबे पितळेची 10,000 रुपये किंमतीची भांडी, यात समई, टाकी, हंडा, कळशी, घंगाळ, जग, ग्लास आदी वस्तूंचा समावेश आहे। चोरट्याने त्यांचे घराशेजारी असणारा राजश्री राजेंद्र डोके यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भालेराव हे करत आहेत। प्रतिनिधी अपूर्वा धायबर सोबत ठळक घडामोड।